तर पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तोसी गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज एक नवीन व्हिडिओ. भवानी मंडप कोल्हापूर जिल्हा येथे झालेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता काही दिवसापूर्वी. अनेक यूट्यूब चॅनेल तसेच इंस्टाग्राम, फेसबुकवर एक महिला ट्रोल होताना दिसली. तिला प्रत्येक जागी वेगवेगळ्या शब्दात अपमानित करण्यात आलं. पण ऍक्च्युली आज तिची परिस्थिती समोर आली. ती फक्त आपल्या मुलाला लघवीला बसवण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही व्हिडिओ बघत असाल, हा निरागस चेहऱ्याचा मुलगा भिलेल्या स्थितीमध्ये तिथे उभा आहे. नक्कीच तिचं काम वाईट होतं, पण त्याच्या मागेची आपल्या मुलासाठीची एक आईची धडपड होती. त्या मुलाची जी काळजी होती आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरची निरागसता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यामुळे आज एकंदरीत एक आई जिंकली आणि बाकी सर्व समाज हारला. आणि आज सोशल मीडियाला तिच्याबद्दल एक चांगली सहानुभूतीपूर्वक प्रतिक्रिया आल्या. भरपूर व्हिडिओ क्रिएटरनी त्याबद्दल तिला ट्रोल केल्याबद्दल माफी मागितली. एक समाजाला एक चांगलं प्रेरित केलं. नक्कीच व्हिडिओमध्ये त्या मुलाची निरागसता आणि आईच्या मागे उभा ज्या भिलेल्या स्थितीमध्ये होता आणि त्यासाठी तिची भांडणारी आई, याबद्दल लोकांच्या मनात नक्कीच सहानुभूती आणि प्रेमाची भावना निर्माण झाली. आणि नक्कीच आई आपल्या मुलांसाठी जे कष्ट करत असते, धडपडत असते, त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण आणि एक प्रेमाची जाणीव असलेली भावना ती प्रत्येक वेळेला दिसतं तसं नसतं. ऍक्च्युली प्रत्येक वेळेला सोशल मीडियाला ज्या गोष्टी पोस्ट होतात त्या दरवेळेस त्या मागच्या भावना पण वेगळ्या असतात. कधी कधी समजून घेणं पण असतं. भरपूर लोकांचा त्याबद्दल गैरसमज झालेला होता आणि त्या लेडीजने थोडं आक्रमक भूमिका घेतली होती. पण असो, आपला महाराष्ट्र आहे, आपण एकमेकाला समजून घेऊ. एक आईसाठी आणि तिच्या त्या निरागस मुलासाठी आपण सहानुभूतीपूर्वक नक्कीच बघायला पाहिजे. आणि या व्हिडिओतून एक चांगला संदेश जाऊ. आणि नक्कीच लहान मुलांसाठी धडपडणारी आई आपली आई. आपण आपल्या आईवर जसे प्रेम करतो तशी ती आई पण त्या लहान मुलावर प्रेम करते. तिला लग्नाला बसवण्यासाठी ती धडपडत होती. यामध्ये चुकीचं कोण हा प्रश्न सोडून द्यायचा. आणि चूक आहे, चूक ही माणसाकडूनच होते. त्यामुळे नक्कीच हा एक समजवण्याचा प्रयत्न होता. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, आभारी आहे.